मोदी असं कधी तुम्हाला करताना दिसले आहेत का? किंवा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता त्याने देशासाठी बलिदान दिलेलं आहे? हा, खरं म्हणजे या देशाला जर कोणापासून धोका असेल तर तो मोदी सरकारपासून धोका आहे. आम्हाला पार्लमेंट नरेंद्र मोदी यांच्या आधीपासून आम्ही पार्लमेंटमध्ये आहोत. मोदी दिल्लीत नंतर आले. आम्हाला पार्लमेंट माहिती आहे, संसद माहिती आहे, संसदेच्या आचारसंहिता माहिती आहे, नियम माहिती आहे. हा प्रखर आंदोलन झालं. मोदींना कोणापासून धोका आहे? खासदारांपासून, काँग्रेसपासून. ज्या काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं, बलिदानं दिली, तुरुंगवास भोगला, त्यांच्यापासून आणि त्यातूनही पार्लमेंट निर्माण झाली. आणि त्या पार्लमेंटमध्ये मोदींना धोका असं जर कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत बकवास आहे. खरं म्हणजे या देशाला जर कोणापासून धोका असेल तर तो मोदी सरकारपासून धोका आहे. तो मोदी सरकारपासून धोका आहे. काँग्रेस पक्षानं इंदिरा गांधींना गमावलं अतिरेकी हल्ल्यात, राजीव गांधींना गमावलं अतिरेकी हल्ल्यात. लक्षात घ्या, देशासाठी सर्व धोके पत्करून ते जनतेत गेले आणि त्यांच्यावरती हल्ले झाले. मोदी असं कधी तुम्हाला करताना दिसले आहेत का? किंवा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता ज्याने देशासाठी बलिदान दिलेलं आहे, हा, साहस दाखवलेलं आहे. मोदींपासून देशाला गेल्या 10 वर्षात जो धोका निर्माण झाला, त्याच्यामुळे असंख्य निरपराध माणसं मारली गेली, काश्मीर पासून मणिपूर पर्यंत. आणि हे राजकारण करत बसले. मोदींमुळे देशाला सगळ्यात मोठा धोका आता निर्माण झालाय देश गुलाम होण्याचा, अमेरिकेचा. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी ट्रेड अमेरिकेशी व्यापार करार केलेला आहे, त्याच्यामुळे हा देश गुलाम झाला, देशाला धोका निर्माण झाला गुलामीचा. त्याच्यावरती ओम बिर्लांनी बोलायला पाहिजे, लोकसभा अध्यक्षांनी बोलायला पाहिजे. खासदार वेलमध्ये उतरले म्हणून प्रधानमंत्र्यांना धोका निर्माण होऊ शकतो, हे हास्यास्पद विधान आहे. यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षानं मनमोहन सिंगारपासून ते नरसिंह रावापर्यंत, राजीव गांधीपर्यंत अनेक प्रधानमंत्र्यांसमोर अशा प्रकारचं आंदोलन केलंय संसदेमध्ये. तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून. अजिबात नाही. हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री या जगातला डरपोक नंबर 1 आहे. कसली 56 इंचाची छाती, खासदारांना घाबरता आणि म्हणतात माझी 56 इंचाची छाती. हा, तुम्ही गुडघे टेकलेले आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर.